हॅलो एव्हरीवन. आज आपला चौथा लेक्चर मध्ये आपण आज पाहणार आहोत इन्कम टर्म म्हणजे काय. डिफाइन द टर्म इन्कम. Thus, the definition of income given above states various aspects of income. This does not mean that only the above items expressly mentioned will be treated as income. Anything which may amount as income as per the natural and ordinary meaning of income will be treated as income, even though it is not expressly included in the above definition. म्हणजे इथे काय म्हटलंय की आपण जे मागे इन्कम म्हणजे काय पाहिलं, तर त्या सगळ्या गोष्टी म्हणजेच इन्कम नव्हे, तर त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण ज्या ज्या गोष्टींना इन्कम म्हणून ट्रीट करतोय, मग त्या ज्या आपल्याला वरती आपण जे इन्कम म्हणून पाहिलं त्या सगळ्यामध्ये जरी त्याची डेफिनेशन किंवा त्याचा टर्म नसेल आणि तरी आपण त्याला जे इन्कम म्हणून ट्रीट करत असू, तर अशा गोष्टींना सुद्धा आपण इन्कम मध्ये इन्क्लूड करतो. त्यानंतर आता काय म्हटलंय, टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ इन्कम इन अ बेटर वे. आता इथं आपण व्यवस्थित समजून घेऊयात की इन्कम म्हणजे काय. वन शुड कीप इन माइंड द फॉलोइंग इम्पॉर्टंट पॉईंट. आता हे खाली काही इम्पॉर्टंट पॉईंट दिलेले आहेत, हे लक्षात ठेवा, हे गरजेचे आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणत्या गोष्टींना आपण टॅक्सेबल इन्कम म्हणतो आणि कोणती गोष्टी आहेत की जिथे आपण इन्कम आहे पण त्याला कोणत्याही पद्धतीचं टॅक्स बसत नाही. सो सगळ्यात पहिलं, normally income is expressed to be a periodical monetary return of regular nature from a definite source. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर सोर्स कडून तुम्हाला पिरियडिकली कंटिन्युअस मिळणारं जे काही पेमेंट आहे किंवा जो काही इन्कम आहे त्याला आपण इन्कम म्हणून समजतो. जसं की सॅलरी असेल, सॅलरी आता सपोज मी कॉलेजला प्रोफेसरचं काम करतोय, तर मला कॉलेजमधून दर महिन्याला एक पर्टिक्युलर अमाऊंट इन्कम माझा सॅलरी म्हणून मला मिळते. मग माझा एक सोर्स ठरवलेला आहे कॉलेज, की ज्याच्याकडून मला इन्कम मिळतंय, रेग्युलर नेचर आहे. यस. सो अशी जी काही माझी रिटर्न आहे की जी रेग्युलरली मला एखादा डेफिनेट सोर्स कडून मिळतात, सो अशा इन्कमला मी काय म्हणतो, हे जे इन्कम आहे ते माझं टॅक्सेबल इन्कम बनतं. इन्कम मे बी रिसिव्ड इन कॅश और काइंड विच विल बी ट्रीटेड एज डिफरंट फॉर्म ऑफ इन्कम. मग तुम्हाला मिळणारे इन्कम हे कॅश मध्ये असू देत किंवा दुसऱ्या कोणत्याही फॉर्म मध्ये असू देत, त्याला इन्कम म्हणूनच ट्रीट केलं जातं किंवा त्याला इन्कम म्हणूनच डिफाईन केलं जातं. इन्कम मे बी बाय वे ऑफ लॉफुल मीन्स और अनलॉफुल मीन्स. इट इज अ इमटेरियल अंडर इन्कम टॅक्स ऍक्ट. मग तुम्हाला मिळणारे इन्कम हे लिगल असू देत किंवा इलिगल असू देत, म्हणजे लॉफुल मीन्स असू देत किंवा अनलॉफुल मीन्स असू देत, त्याला इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार त्याला इन्कमच म्हटलं जातं. इन्कम मे बी टेकन आयदर ऑर क्रुज्युअल बेसिस और ऑन रिसिप्ट बेसिस. काय म्हटलंय, इन्कम म्हणजे काय, इन्कम मे बी टेकन आयदर ऑर क्रुज्युअल बेसिस और ऑन रिसिप्ट बेसिस डिपेंडिंग अपॉन द फॅक्ट्स अँड नेचर ऑफ इन्कम. मग ते तुमच्या भेटणारं तुम्हाला इन्कम जे आहे ते वस्तुनिष्ठ म्हणजे तुम्हाला दिसणार असू देत किंवा तुमच्या रेसिप्ट मध्ये दिसणार असू देत. म्हणजे तुम्हाला समोर दिसतंय की तुमच्या समोर वस्तुनिष्ठ तुमच्या समोर आहे ते इन्कम, तुमच्या समोरचं इन्कम आहे, तर त्याला तुम्ही इन्कम म्हणू शकता. किंवा मी त्याला पेमेंट दिली अशी माझ्याकडे रिसिप्ट आहे किंवा माझ्याकडे मला एवढं पेमेंट मिळालं अशी माझ्याकडे रिसिप्ट आहे, तर रिसिप्ट बेसिस देत असू देत किंवा तुम्हाला दिसणार इन्कम असू देत, हे सगळं ऍज अ इन्कम म्हणून ट्रीट केलं जातं. देन a distribution of surplus arising from the mutual activity cannot be treated as income chargeable to tax. For example, a body of individuals consisting of a worker of the factory contributed to a common fund for the benefits of the members cannot be regarded as an income when certain surplus amount out of the contribution it refunded to the members. आता काय म्हटलंय की एखाद्या ह्याच्या म्युच्युअल ऍक्टिव्हिटी मधून तुम्हाला मिळणार जो काही सरप्लस आहे म्हणजे प्रॉफिट आहे, तर ते सगळ्याच्या सगळं प्रॉफिट जे आहे ते तुमचं टॅक्सेबल ठरत नाही. कारण ते जे तुम्हाला मिळालेलं प्रॉफिट आहे हे तुमच्या एम्प्लॉईज मध्ये किंवा त्या जे मेंबर्स आहेत त्या मेंबर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट होणारं प्रॉफिट आहे. त्याच्यामुळे डिस्ट्रीब्यूट झाल्याच्या नंतर प्रत्येकाला त्याचा शेअर केल्याच्या नंतर मग जे काय राहील ते टॅक्सेबल ठरतं. पण जोपर्यंत ते सरप्लस डिस्ट्रीब्यूट होत नाही तोपर्यंत ते टॅक्सेबल राहत नाही, कारण ते रिफंडेबल असतं, तुम्हाला रिफंड करायचं असतं, म्हणून त्या इन्कमला आपण टॅक्सेबल इन्कम म्हणत नाही, हे लक्षात ठेवा. देन पर्सनल गिफ्ट such as a gift at the nature of marriage is not an income chargeable to tax in the hands of the person who receives it.
However, gift received by professionals in appreciation of their professional skills is considered as an income. आता काय म्हटलंय तर पर्सनल गिफ्ट मध्ये काय आहे, सच एज अ गिफ्ट म्हणजे एखाद्या लग्नामध्ये एखादं गिफ्ट तुम्हाला मिळालंय, तर हे तुम्ही मागितलेलं गिफ्ट नाहीये, ते कुणीतरी त्यांच्या मनापासून तुम्हाला एक दिलेले गिफ्ट आहे, की जेणेकरून तुम्हाला तुमच्या लग्नामध्ये पुढच्या आयुष्यामध्ये त्याचा उपयोग व्हावा म्हणून त्याने स्वमर्जीने दिलेले ते गिफ्ट आहे. सो अशा गिफ्ट, हे जे गिफ्ट आहे लग्नामध्ये मिळणारं जे गिफ्ट आहे, मॅरेज मध्ये मिळणारं जे गिफ्ट आहे, ते लक्षात ठेवा, ते कधीही टॅक्सेबल नसतं. मग ते इन्कम होतं तुमचं, पण ते टॅक्सेबल नाहीये. समजलं? लग्नामध्ये मिळणारं गिफ्ट हे इन्कम आहे, बट ते टॅक्सेबल नाहीये. बट सपोज मी माझ्या इथे आयसीएस कॉलेजला ऍज अ प्रोफेसर काम करत असताना माझं काम कॉलेजला आवडलं आणि म्हणून मला कॉलेजने काहीतरी गिफ्ट दिलं, तर हे जे गिफ्ट आहे ते गिफ्ट मात्र टॅक्सेबल ठरतं. म्हणून इथे काय म्हटलंय, गिफ्ट रिसिव्ह बाय प्रोफेशनल्सला जे गिफ्ट रिसिव्ह होतं त्यांच्या प्रोफेशनल स्किल्स बद्दल, असे जे काही इन्कम आहे, त्या इन्कमला आपण काय काय करतो, तर त्याला टॅक्सेबल ठरतो. समजलं? मग ते गिफ्ट आहे ते टॅक्सेबल ठरतं आणि मॅरेज गिफ्ट जे आहे ते तुमचं नॉन टॅक्सेबल जातं. द टर्म इन्कम ऑल्सो इन्क्लुड्स लॉस. लॉस इज, आता जो लॉस आहे, लॉसला सुद्धा तुम्ही इन्कम म्हणू शकता, पण लॉस हे तुमचं मायनस इन्कम म्हटलं जातं त्याला. टेकन मायनस इन्कम म्हणजे इन्कम आहे पण मायनस इन्कम मीन्स तुमचं लॉस आहे. तर लॉसला काय म्हटलं जातं लक्षात ठेवा, मायनस इन्कम. देन इन्कम शुड बी रिअल अँड नॉट फिक्शनल. म्हणजे इन्कम जे आहे हे तुमचं रिअल असावं. समजलं? ते आपण म्हणजे आपण जसं म्हणतो की इन्कम तुमचं रिअल असावं. ते काय म्हटलंय, ते ऍज्युम केलेलं नसावं, म्हणजेच काल्पनिक नसावं, की मला एवढे इन्कम मिळणार आहे, हे याला इन्कम म्हणत नाही. तर माझ्याकडे आता एवढे आहेत याला इन्कम म्हणतात. मला आता एवढे मिळाले हे इन्कम झालं. मला एवढे मिळणार आहेत हे काय झालं, ऍझम्पशन झालं तुमचं, त्याला इन्कम म्हणत नाहीत. लक्षात ठेवा, इन्कम शुड बी अ रिअल, नॉट अ फिक्शनल. त्याच्यानंतर पिन मनी रिसिव्ड बाय वाईफ फॉर हर पर्सनल एक्सपेन्सेस इज नॉट ट्रीटेड एज इन्कम. आता एखादा हसबंड कमवतोय आणि तो त्याच्या वाईफला घर खर्चासाठी किंवा तिला पर्सनल खर्चासाठी काहीतरी पैसे देतोय, तर असे पैशाचे असतील किंवा त्याला पॉकेट मनी देतोय सपोज, तर असाच पॉकेट मनी आहे, त्याला काय करतो आपण, इन्कम समजत नाही किंवा त्याला टॅक्सेबल इन्कम समजत नाही. आलं लक्षात? देन अवॉर्ड रिसिव्ड बाय प्रोफेशनल स्पोर्ट्समन इज अन इन्कम. एखादा स्पोर्ट्समनला एखादा अवॉर्ड मिळत असेल, प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक जर एखादा खेळाडू असेल आणि त्याला एखादा अवॉर्ड मिळत असेल, तर तो अवॉर्ड काय होतो, टॅक्सेबल ठरतो. बट त्याच्यात बट द अवॉर्ड रिसिव्ड बाय हिम इन द नेचर ऑफ गिफ्ट or a personal testimonial not liable to tax. जर त्याला तो अवॉर्ड एक गिफ्ट म्हणून दिला गेला असेल किंवा त्याला पर्सनली तो दिला गेला असेल, तर त्याला आपण काय करतो, टॅक्स म्हणून गृहीत धरलं जात नाही. आलं लक्षात? देन नंतर काय म्हटलंय, with the effect from assessment year 1993-1994, as there is a change in computation of total income in case of partnership firm. The firm was allowed the deduction onward towards the interest and salary payment made to partners from the income of the firm. The partners will not to be taxed on their shares in the income of the firm. However, they will be liable to pay tax on salary and interest income received from such firm. काय म्हटलंय, तर 1993-94 चे जे काही असेसमेंट इयर आहे तेव्हापासून एक चेंजेस इन्कम टॅक्स मध्ये झाला. तो काय होता, तर पार्टनरशिप फर्म मध्ये जे काही इंटरेस्ट किंवा सॅलरी पेमेंट जो फर्मच्या इन्कम मधून जो पार्टनर्सला दिला जायचा, पार्टनर्सला म्हणजे एखादी फर्म आहे आणि त्याचं काही झालेलं इन्कम आहे, त्यातून जे कोणी पार्टनर्स आहेत त्यांना सॅलरी दिली जाते त्या फर्मच्या इन्कम मधून, किंवा त्यांना त्यांचे जे काही शेअर्स आहेत त्याच्यावरती इंटरेस्ट दिला जातोय, तर असा इंटरेस्ट किंवा ही जी सॅलरी आहे ही काय करते, टॅक्सेबल ठरते. आणि दुसरी गोष्ट, ही जी इंटरेस्ट किंवा ही जी सॅलरी आहे याच्यातून डिडक्शन करायचं जे
त्यातून डिडक्शन करायचे जे अधिकार आहेत ते फर्मला इन्कम टॅक्सने दिले. कधी 1993 1994 पासून. दुसरी गोष्ट, पार्टनर्सचे जे काही कंपनीमध्ये शेअर्स आहेत त्यांचे, ते शेअर्स आहेत, त्या शेअर्स वरती ते मिळणारे जे काही इन्कम आहे तर त्यांच्यावरती कोणताही टॅक्स लागत नाही, ते नॉन टॅक्सेबल असतात. पण त्या शेअर्स वरती मिळणारा इंटरेस्ट आणि पार्टनर्सला मिळणारी सॅलरी ही मात्र टॅक्सेबल ठरते. आलं लक्षात? हे लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला काही इन्कम दिलेले आहेत, तर मला सांगा आता तुम्ही की याच्यामधले टॅक्सेबल किती आहेत आणि नॉन टॅक्सेबल इन्कम किती आहे. आता काय म्हणतात, स्टेट विथ द रिझन विदर द फॉलोइंग रिसिप्ट्स आर इन्कम अंडर सेक्शन 2 सबसेक्शन 24 ऑफ द इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. काय म्हटलं, इन्कम अर्न फ्रॉम स्मगलिंग गोल्ड इन टू इंडिया. आता स्मगलिंग पासून मिळणारे इन्कम टॅक्सेबल आहे की नॉन टॅक्सेबल आहे, टॅक्सेबल असेल तर का. सो इन्कम अर्न फ्रॉम स्मगलिंग गोल्ड इन टू इंडिया. आता हे जे इन्कम आहे ते स्मगलिंग पासून मिळालेलं आहे, म्हणजे इलिगल गोष्टींपासून मिळालेलं आहे, अनलॉफुल मीन्स पासून मिळालेलं आहे. मग हे काय ठरतं तर टॅक्सेबल ठरतं का. तर इथे दिलेलं आहे बघा तुम्हाला, इन्कम मे बी बाय वे ऑफ लॉफुल मीन्स ऑर अनलॉफुल मीन्स, इट इज इमटेरियल अंडर इन्कम टॅक्स ऍक्ट. म्हणून ते काय ठरतं, टॅक्सेबल ठरतं. कारण इन्कम टॅक्स मध्ये काय म्हटलं, ते लिगली गोष्टींकडून मिळू देत किंवा इलिगली गोष्टींकडून मिळू देत, ते काय राहतं तर ते कायम टॅक्सेबल राहतं इन्कम. ओके, किंवा त्याला इन्कम म्हणूनच ग्राह्य धरलं जातं. देन नेक्स्ट, गिफ्ट रिसिव्ड फ्रॉम पेशंट्स टू द डॉक्टर. आता पेशंट पासून कडून डॉक्टरला मिळालेलं गिफ्ट, आता हे गिफ्ट सुद्धा काय होतं, टॅक्सेबल ठरतं, कारण ते पर्सनल गिफ्ट कोणीतरी दिलेलं आहे. मग असं गिफ्ट काय होतं तर टॅक्सेबल ठरतं. बघा आता इथे, yes, gift received from professional in appreciation of their professional skills is considered the income. का तर त्याने काम चांगलं केलं डॉक्टरने म्हणून त्याला दिलं. म्हणजेच काय तर तो प्रोफेशनल, इथे आपल्याला म्हणजे आपल्याला त्याचं मिनिंग सॉरी का दिल्याचं रिझन देता येईल. काय म्हटलं इथं, गिफ्ट रिसिव्ड बाय प्रोफेशनल्स इन ऍप्रिसिएशन ऑफ देअर प्रोफेशनल स्किल्स इज कन्सिडर एज अ इन्कम. सो त्याच्या प्रोफेशनल स्किल्समुळे त्याला जे काही गिफ्ट मिळालेलं आहे ते काय ठरतं, टॅक्सेबल ठरतं. देन थर्ड वन काय म्हटलं, गिफ्ट रिसिव्ड बाय सन ऑन ओकेजन ऑफ दिस मॅरेज. आता तुमच्या मुलाला त्याच्या लग्नाच्या ओकेजन वरती काही गिफ्ट मिळालंय तर ते काय ठरतं, नॉन टॅक्सेबल ठरतं. कारण मग असे सांगितलेले नाही की गिफ्ट रिसिव्ड बाय सन ऑन ओकेजन ऑफ हिज मॅरेज, की एखाद्याच्या मॅरेज ओकेजन मध्ये मिळालेले जे काही गिफ्ट आहे ते नॉन टॅक्सेबल ठरतं. देन अवॉर्ड रिसिव्ड बाय स्पोर्ट्समन. आता अवॉर्ड रिसिव्ड बाय स्पोर्ट्समन काय म्हटलंय इथे बघा, मग अशा आपण पाहिलंय ना याच्यामध्ये, इथे अवॉर्ड रिसिव्ड बाय प्रोफेशनल स्पोर्ट्समन इज अन इन्कम. त्याच्यामुळे हे काय ठरतं, टॅक्सेबल ठरतं. जर ते काय म्हटलंय, अवॉर्ड रिसिव्ड बाय हिम इन नेचर ऑफ गिफ्ट, जर त्याला तो अवॉर्ड गिफ्ट म्हणून मिळाला असता किंवा पर्सनल त्याला कोणीतरी दिला असतं तर त्याला आपण काय म्हटलं, त्याला नॉन टॅक्सेबल म्हटलं असतं. पण हे अवॉर्ड रिसिव्ड बाय प्रोफेशनल स्पोर्ट्समन, प्रोफेशनल स्पोर्ट्समन म्हणून त्याला एखादा अवॉर्ड मिळालाय तर तो काय ठरतो, टॅक्सेबल ठरतो. देन नेक्स्ट वन, रिएम्बर्समेंट ऑफ कन्व्हेन्स अँड ट्रॅव्हलिंग एक्सपेंडिचर ऑफ एम्प्लॉईज. आता एम्प्लॉईजला ट्रॅव्हलिंग एक्सपेंडिचर मिळालाय किंवा त्यांना रिएम्बर्समेंट मिळाले तर अशा वेळेस ते टॅक्सेबल ठरेल की नॉन टॅक्सेबल. तर हे नॉन टॅक्सेबल ठरतं, कारण ट्रॅव्हलिंग एक्सपेंडिचर हे त्याच्या एम्प्लॉईच्या खर्चामध्ये इन्क्लूड आहे, तो त्याने कंपनीसाठी केलेला खर्च आहे, त्याच्यामुळे तो नॉन टॅक्सेबल ठरतो. मग हे ह्याच्यासाठी रिझन काय, नो नंबर ऑफ रिएम्बर्समेंट or actual conveyance and traveling expenditure incurred by employee is not treated as income, की त्याला इन्कम म्हणत नाही, म्हणून ते नॉन टॅक्सेबल ठरतं. त्याच्यानंतर गिफ्ट रिसिव्ड फ्रॉम फ्रेंड. आता हे लक्षात ठेवा, जर एखाद्या हे मागच्या लेक्चरला पण पाहिलेलं आहे, जर एखाद्या फ्रेंड कडून एखादं गिफ्ट मिळतंय तर त्याला लिमिट आहे 50,000 पर्यंत. जर एखादं गिफ्ट मिळत असेल तर ते नॉन टॅक्सेबल राहतं. पण एक्सिडिंग 50,000, ज्यावेळेला 50,000 पेक्षा जास्तच गिफ्ट असेल फ्रेंड कडून मिळणार तर अशा वेळेस ते काय ठरतं, टॅक्सेबल ठरतं. लक्षात आलं. 50,000 पर्यंत गिफ्ट जर असेल तुमच्या फ्रेंड कडून मिळणार तुम्हाला तर ते नॉन टॅक्सेबल असतं. पण एक्सिडिंग 50,000, 50,000 पेक्षा जास्त असेल तर काय आहे, ते टॅक्सेबल ठरतं. ओके, सो इलस्ट्रेशन आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे असेसमेंट इयर. म्हणजे काय, असेसमेंट इयर means a period of 12 months commencing from the first day of April
every year. For example, the assessment year 2021 to 22 commence on 1st April 21 and ends on 31st March 2022. The assessment year is the during which the income of the provision previous year is assessed to tax. The term previous year is defined later here in this chapter. आता काय म्हटलंय असेसमेंट इयर म्हणजे काय तर ज्या वर्षाचं तुम्ही इन्कम टॅक्स फाईल बनवणार आहात मग हे असेसमेंट इयर म्हणजे थोडक्यात आपण याला असं म्हणूयात की करंट इयर. आता जे काही फिनान्शियल इयर असतात आपले हे स्टार्ट कधी होतात तर 1 एप्रिल 1 एप्रिल पासून चालू होतं आणि त्याचा एंड कधी होतो 31 मार्च. मग असेसमेंट इयर सपोज आता आपण जर असेसमेंट इयर ठरवलं आपलं काय आहे तर आपलं असेसमेंट इयर आता करंट इयर काय असणार आहे 1 एप्रिल 2021 टू 31 मार्च 2022 हे झालं तुमचं असेसमेंट इयर. ओके मग नेक्स्ट येतो तुमचं प्रिव्हियस इयर. आता असेसमेंट इयर कोणत्या सेक्शन मध्ये डिफाईन केलंय अंडर सेक्शन 2 सबसेक्शन 9 आणि प्रिव्हियस इयर तुम्हाला कोणत्या सेक्शन मध्ये आता डिफाईन करतोय आपण अंडर सेक्शन 2 सबसेक्शन 34 रीड विथ सेक्शन 3. आता याच्यामध्ये काय म्हटलं का प्रिव्हियस इयर म्हणजे काय the definition of previous year under section 2 subsection 34 states that the previous year means the previous year as defined in section 3. As per section 3 there will be only one previous year for all the SSC ending on 31st March for all sources of income. The financial year immediately preceding the assessment year shall be the previous year. All SSC for all source of income will have to follow the same previous year, that is financial year ending on 31st March every year. आता याच्यामध्ये काय म्हटलंय तर सेक्शन 3 मध्ये असं म्हटलंय की प्रिव्हियस इयर म्हणजे काय तर तुमचं जे असेसमेंट इयर चालू होतं त्या असेसमेंट इयर जे आहे त्या असेसमेंट इयरच्या आधीचं जे इयर असेल एकच कोणतंही या कोणतंही एक लक्षात ठेवा प्रिव्हियस इयर हे सिंगल असतं. प्रिव्हियस इयर्स म्हणजे तुम्ही सगळे इयर्स पकडू शकत नाही मागे मागचं एकच इयर म्हणजे तुमच्या असेसमेंट इयरच्या मागचं जे वर्ष असेल त्याला आपण म्हणतो प्रिव्हियस इयर. जसं की आता मी एक्झाम्पल सांगितलं असेसमेंट इयर काय आहे 1 एप्रिल 2021 टू 31 मार्च 2022. मग प्रिव्हियस इयर तुमचं काय असणार आहे 1 एप्रिल 2020 टू 31 मार्च 2021. ओके लक्षात आलं मग त्याला तुम्ही म्हणताय प्रिव्हियस इयर. आता काय इथे काय म्हटलं आणि प्रिव्हियस इयरची एंडिंग कधी होतं कोणत्याही फिनान्शियल इयरचं एंडिंग कधी होतं 31 मार्च एव्हरी इयर. देन प्रिव्हियस इयर फॉर अ न्यूली सेटअप बिझनेस. आता एखादा नवीन बिझनेस सेटअप केलाय तर त्याच्यासाठी प्रिव्हियस इयर कोणतं पकडायचं. In the case of newly set up business or professions or a new source of income during the financial year, the previous year will begins from the date of setting up the coming into existence of the new business, professional or a new source of income and will end with the said financial year on 31st March. This may result into previous year less than 12 months. For example, the SSC has just started a new business on 1st May 2022. His previous years relevant to assessment year 21-22 would be on 11 months, beginning from 1st May 2020 and ending on 31st March 2022. And then for the subsequent assessment year, his previous year will be of 12 months, beginning with 1st April and ending with 31st March every year. काय म्हटलंय तर ज्या वेळेला एखादा नवीन बिझनेस तुम्ही स्टार्ट करताय तर त्या बिझनेस स्टार्ट करताना आता एक लक्षात ठेवायचं 31 मार्च आपली इयर एंडिंग असतं 31 मार्च इयर एंडिंग आहे आणि इयर स्टार्टिंग कधी आहे 1 एप्रिल 1 एप्रिल. आता सपोज मी एखादा बिझनेस जो आहे तो मागच्या वर्षी सप्टेंबर मध्ये चालू केला मागच्या वर्षी सप्टेंबर मध्ये चालू केला आणि आता जर मी तो बिझनेस आता रन करतोय तर माझ्यासाठी प्रिव्हियस इयर कोणतं राहील तर सप्टेंबर पासून 31 मार्च पर्यंत मी ते इयर काउंट करणार. म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 1 सप्टेंबरला मी चालू केलं सपोज 1 सप्टेंबर म्हणून सप्टेंबर पकडला सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे 7 मंथ्स. सो 7 मंथ्स मी कॅल्क्युलेट करणार माझे ऍज अ प्रिव्हियस इयर. काय म्हटलं हे जे 7 मंथ्स आहेत ते ऍज अ मी प्रिव्हियस इयर म्हणून काउंट करणार.
आणि तिथून पुढे माझं असेसमेंट इयर चालू होईल. आलं लक्षात? मग ज्याला न्यूली सेटअप बिझनेस असेल त्यावेळेस हा प्रकार राहतो की तुम्ही 31 मार्च पर्यंत जितके काही महिने होतील, मग ते लेस दॅन 12 मंथ जरी असतील तरी त्याला आपण प्रिव्हियस इयर म्हणून काउंट करतो. ओके, आता आपण ह्याचे इलिस्ट्रेशन पाहूया. याच्यामध्ये काय म्हटलंय, मिस्टर अशोक रन्स रिटेल शॉप. मिस्टर अशोक काय करतोय, रिटेल शॉप चालवतोय. अकाउंटिंग इयर ऑफ विच इज द फिनान्शियल इयर, आणि त्याचा अकाउंटिंग इयर जे आहे ते कुठला आहे, फिनान्शियल इयर. ऑन 1 जून 2020, पण त्याने काय केलंय, 1 जून 2020 पासून ही स्टार्टेड अ सोप फॅक्टरी. त्याने सोप फॅक्टरी स्टार्ट केली. आता काय म्हटलंय, डिटरमाइन द प्रिव्हियस इयर ऑफ द असेसमेंट इयर 2021-22 फॉर द अबाउट टू बिझनेस. आता त्याचे दोन बिझनेस आहेत. एक आहे त्याचं शॉप आहे, रिटेल शॉप, आणि दुसरं काय आहे तर त्याने सोप फॅक्टरी चालू केलंय. आता जे रिटेल शॉप आहे ते त्याचं ऑलरेडी रन आहे, मग त्याच्यासाठी प्रिव्हियस इयर काय येणार आहे. आता त्यांनी काय म्हटलंय, असेसमेंट इयर काय म्हटलंय, 2021-22, म्हणजे काय होणार ते, 1 एप्रिल 2021 टू 31 मार्च 2022. मग याचं प्रिव्हियस इयर काय, पहिल्या बिझनेसचं मिक्सर रिटेल शॉपचं, हा जो रिटेल शॉप आहे त्याचं प्रिव्हियस इयर काय येईल तर 1 एप्रिल 2020 टू 31 मार्च 2021. ओके, हा झाला त्याचा फर्स्ट बिझनेसचं प्रिव्हियस इयर. आणि सेकंड बिझनेस त्याने कधी स्टार्ट केलाय, ऑन 1 जून 2022. मग 1 जून 2022 टू 31 मार्च 2021 जितके काही मंथ्स होतील तेवढे राहतील त्याचे प्रिव्हियस इयर. मग ते किती मंथ्स होतात बघा, 1 जून पासून जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 10 months. So in case of soap factory, the previous year would be a period of 12 months starting from 1st June 2020 and ending on 31st March 2021. ओके, लक्षात आलंय सगळ्यांच्या? आता इथे तुम्हाला इथे आपला हा जो सेकंड चॅप्टर होता तो संपलेला आहे. नेक्स्ट जो आपला चॅप्टर आहे तो आहे बेसिस ऑफ चार्ज. याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, याच्यात आय थिंक प्रॉब्लेम्स असणार आहेत आपल्याला पुढे, तर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे त्याच्यात. ओके, ते कसे करायचे ते आपण पाहूया. सगळेच प्रॉब्लेम तुमचे घेणार नाहीये, तुम्हाला नोट्स ऑलरेडी मी पाठवलेले आहेत. मी 1-2 प्रॉब्लेम तुमचे ऑनलाईन एक्सप्लेन करेन आणि तुम्ही स्वतः होमवर्क मध्ये बाकीचे प्रॉब्लेम जे आहेत ते स्टार्ट करायचे आहेत. आणि तिथे कुठे प्रॉब्लेम आहे तिथे मला विचारा. आता अजून सेकंड चॅप्टर आहे आपला, याच्यावरती एक असाइनमेंट घ्या तुम्ही. Explain the term income. First question, explain the term income. Then define any two as per the Income Tax Act. Sorry, हा नका घेऊ, एक मिनिट. Define and explain any two of the following as per Income Tax Act 1961. Assessment year आणि कंपनी, हे दोन्ही डिफाइन करायचे. Assessment year आणि कंपनी. And then third one, define income and explain the previous provision of Income Tax Act in relation thereto. Define income and explain the provision of Income Tax Act in relation thereto. Okay, हे 3 क्वेश्चन जे आहेत हे तुम्ही असाइनमेंट मध्ये लिहून मला पाठवायचे पर्सनली. आता इथे काही प्रॉब्लेम्स दिलेले आहेत, जर आपण बघूया. मिस्टर स्वप्नील is carrying on the business in the name of Messrs. Maya Advertising. He maintained the accounts on financial year basis. On 1st October 2020, he started a stationery shop. Determine the previous year for the assessment year 2021.
काय करणार आता याला, मिस्टर स्वप्नील कॅरिंग ऑन द बिझनेस in the name of Mrs. Maya Advertising. He maintained the accounts on financial year basis. त्याने काय केलंय, तर त्याचा बिझनेस चालू केला माया ऍडव्हर्टायझिंग, आणि तो काय करतोय, फिनान्शियल इयर बेसिस वरती त्याचे अकाउंट्स मेंटेन करतोय. आता पहिलं जे त्याचं हे आहे, सो त्याच्यामध्ये म्हणजे शॉप जे आहे, पहिले जे त्याचे बिझनेस होतं त्यांनी कॅरी फॉरवर्ड केला, त्याला प्रिव्हियस इयर काय राहील, तर जसं आहे त्याचं 1 एप्रिल 2020 टू 31 मार्च 2021. पण त्याने काय म्हटलंय, ही स्टार्टेड स्टेशनरी शॉप 1 ऑक्टोबर 2020 ला त्याने स्टेशनरी शॉप सुरू केलंय. मग त्याचं प्रिव्हियस इयर काय राहील, तर 1 ऑक्टोबर 2020 टू 31 मार्च 2021. ओके, आलं लक्षात. तो 6 महिने जे आहेत ते त्याचं प्रिव्हियस इयरला राहते. देन नंतर काय म्हटलंय, मिस्टर राजेंद्र सेटअप न्यू बिझनेस ऑन 10th June 2020. What is the previous year for the assessment year 21-22? मिस्टर राजेंद्र सेटअप अ न्यू बिझनेस 10 जूनला त्यांनी केला. प्रिव्हियस इयर का राहील, 10 जून 2020 टू 31 मार्च 21. आता जे इथे खाली जे आहे, डिटरमाइन द लिगल स्टेटस ऑफ फॉलोइंग, तर मला हे तुम्ही सांगायचं आता, चैताली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, हे तुम्ही ह्याच्यात घ्या, असाइनमेंट मध्ये घ्या. स्टेट विदर द फॉलोइंग एज इन्कम, हे सुद्धा तुम्ही असाइनमेंट मध्ये घ्या. दोन्ही क्वेश्चन जे आहेत 3rd आणि 4th ते मला असाइनमेंट मध्ये लिहून दाखवा. ओके, सो आता आपण एंड करूयात. कोणाला काही डाऊट्स असतील तर मला विचारा.